एवढी आपण जी कल्पना केलेली आहे अशा ह्या सुंदर गाण्याची, तर अशीच कल्पना घेऊन आता आपल्यासमोर येतात भाई महाडेश्वर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. जे गाणं आहे ना ते इतकं सुंदर आहे. मला त्या गाण्यावरती जरा थोडंसं लिहावंसं वाटलं आणि म्हणून मी जरा ते लिहून आणलेलं आहे. भाईजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. गाणं खूप छान आहे. दशरथ पुजारी यांचं आहे. अ, काय फुलांच्या झुडपामागे, अजून त्या झुडपामागे अजून हे बसलेले आहेत. म्हणजे बसले आहेत म्हणजे त्यांच्या आठवणी आहेत त्या झुडपामागे. लगेच तुम्ही असे विचार नका करू. आता खूप सारी पूर्वीच्या काही ना खूप कमी गार्डन्स होते माहिती आहे ना. तर त्या गार्डनमध्ये असे प्रेमीयुगल जायचं. पण आता एवढे गार्डन झाले, आता मॉल झालेत. गार्डनची गरजच नाही आहे. डायरेक्ट मॉलमध्ये जाऊन झुडपा बिडपामागे काही नाही आहे. पण अशा ह्या झुडपामागे जेव्हा दोन प्रेमीयुगल बसतात ना, त्यावेळची ती कल्पना आहे ना ती इतकी सुंदर मांडलेली आहे. तर भाईजी मी जरा सांगू का ह्या गाण्याबद्दल, जरा कल्पना देऊ का? बरं. एका बागेमध्ये म्हणजे असं पूर्वीच्या काळी असायचं ते माहिती आहे ना. आम्हाला त्यावेळी कळायचं नाही. ते 2 फुलं आली की लगेच असं लग्न-बिग्न असं दाखवायचे. आता असं काय कळत नव्हतं, पण तसंच होतं ते. तर एका बागेमध्ये जेव्हा 2 प्रेमीयुगल जेव्हा बसलेले असतात, एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी ओतप्रोत झालेले असतात, अशा क्षणी जेव्हा बागेतील निसर्गसुद्धा त्यांच्या प्रेमाने प्रेममय झालेला आपल्याला दिसतो ह्या गाण्यामध्ये. बघा आता ते जेव्हा तो गाणं ऐकाल ना तेव्हा तुम्हाला हे सगळे शब्द तुम्हाला आठवतील. तर असं मला वाटते की त्याच्यामध्ये असं प्रेममय झालेलं असं वातावरण निसर्गाला सुद्धा वाटलं असेल. आणि त्याच्यानंतर त्यांच्यातल्या ज्या गुज गोष्टी आहेत, जे ते बोलत असतील, जे प्रणयामध्ये बोलत असतील ते, आणि त्या बोलताना ते दवबिंदू पाहूनसुद्धा त्या प्रेमाने ओथुंबून असं वाटतंय की ते जेव्हा झाडावरती माहिती आहे पानांवरती दवबिंदू पडतात त्यावेळी ते असे असे हलत असतात तर तेही थरथरत आहेत. कारण की तिच्या कातर जेव्हा हात लावतो ना तेव्हा तिचा तो कातर एकदम असा सुंदर असा आवाज असतो आणि तो थरथरणारा जो आवाज असतो तो दवबिंदूमधला असा त्यांना वाटत असतो. आणि ह्या गुज गोष्टी ऐकण्यासाठी बाजूला असलेला चाफाही झुरतोय. काश मला कोणीतरी असं काहीतरी म्हटलं असतं तर, असं चाफ्यालासुद्धा वाटत असतं. आणि नवीन रुजणारी लव्हाळी तरुण होताच त्या प्रेमी युगलांच्या रूप धारण करून तसेच प्रेमाचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना असं वाटत असतं असं काहीतरी बोलावं, असं काहीतरी गावं आणि असा काहीतरी प्रणय करावा. अशा आरशासारखी जी प्रेयसी इतकी सुंदर असते, प्रेयसीचं काय वर्णन करायचं. आणि आता यांना बघा, ते जे वर्णन करणार आहेत ना, काय बघायचं त्या वर्णनाला. आणि माधुरी दीक्षित कोण विसरणार आहे, धक धक करणे लगा. तर त्यातली एक गोष्ट मात्र सगळ्यांना लक्षात आहे, पाठ करून आलेलो आपण, हो की नाही. तर अशी ही सुंदर त्या प्रेयसीची पाठ बघून त्यांनाही असं वाटतं ह्या हिरवळ किती छान असते, छान त्या हिरवळीसारखं तिची ती पाठ वाटते. आणि म्हणूनच आरशासारखी प्रेयसी पाठ आठवून अजून तेथील हिरवळ स्वतःच्या कमीपणाने तिला असं वाटतं की हिच्या पाठीपेक्षा मी खूप कमी आहे आणि तीसुद्धा नाराज होते. असं हे सुंदर गाणं आहे. आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतर चंद्रप्रकाश फिकट झालेला म्हणजे धूसर झालेला आपल्याला दिसतो. आणि असं असलं तरी प्रियकराची आशा मात्र चांदण्यात तरंगत असते. कारण तो त्या चांदण्यात गेलेला असतो आणि तिथेच तो विहरत असतो आणि त्याला ती प्रेयसी अगदी चंद्राप्रमाणे वाटत असते. आणि ह्या प्रेमगीतामधले ध्वनी पिऊन वारासुद्धा बेहोश होऊन जातो आणि अजून तिथेच त्या नशेमध्ये वेडेपणाने बडबडत राहतो अजून त्या झुडपामागे. चला, असं सुंदर गाणं ह्या झुडपामागच्या गमती जमती ज्या आहेत त्या ह्या गाण्यातनं आपल्याला दाखवणार आहेत आपले भाई महाडेश्वर. कारण ते अजूनही त्या झुडपामागे त्या आठवणीमध्येच आहेत. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते. अजून फुल्या आठवणीनी शेवंती लजवंती होते. तसे पहाया तुला मला ग, कसे पहाया तुला मला ग.
हसल्या केसांच्या वासे आ, आ, हसल्या केसांच्या वासे अजून त्या वाद्यातल वाळी होतच असते अपुले हास अजून त्या सुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते पाठ आठवून तुझी बिलोरी पाठ आठवून तुझी बिलोरी पाठ आठवून तुझी बिलोरी अजून हिरवळ हिरमुसलेली चुंबायाला तुझी पाऊले फुलपाखरे आसुसलेली अजून त्या सुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते अजून फिकट चंद्राखाली अजून फिकट चंद्राखाली माझी आशा तरळत आहे गीतामधले गरळ झोकुनी अजून वारा परळत आहे अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते अजून आपुल्या आठवणीनी शेवंती लजवंती होते कितीतरी आठवणी त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या पण जपून ठेवल्या असतील. फक्त ही झुडपामागची नाही, पण ते जेथून आलेले, ज्या फील्डमधून आलेले, त्या आठवणीत तर एकदम थरारक आहे. त्याच्यातल्या ह्या थरथरत्या आठवणी किती गोड, नाही का? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाईजींसाठी. आणि